नमस्कार मित्रांनो, मी मालवणचो राजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज आमच्या तोंडवळी गावात ग्रामपंचायत तोंडवळीमध्ये महिला ग्रामसंघ बचत गट यांच्यातर्फे जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रम ग्रामपंचायत तोंडवळी येथे आयोजित केला आहे। तरी हा कार्यक्रम कशा प्रकारे आमच्या ग्रामपंचायत तोंडवळीमध्ये साजरा केला गेला तो कार्यक्रम या व्हिडिओतून तुम्हाला चित्रित केला जाईल। तरी तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मग बघूया कार्यक्रम कसा आहे। माझं टेन्शन मिटलेलं स्वागत व सत्कार पुष्प व श्रीफळ देऊन करणार आहोत। मी विनंती करते की प्रभाग समन्वयक श्री मांजरेकर सरांचे स्वागत ग्रामसंघ अध्यक्ष सौ स्वप्नाली तारी करते। स्वागत करण्या शब्द मुलांचे सडे हसत मुखाने गीत आले आजही तुमच्या पुढे। ज्यानी देव धरली माता त्या रायगडाची माझी बांधुनी पुढे आता त्या रायगडाची माझी बांधुनी पुत्राशीची हिमालयाच्या शिखरावर हिमालयाच्या झेंडा घेऊन चढे या नारी शक्तीचे स्वागत करण्या। आदरणीय सरपंच, उपसरपंच, नवनिर्वाचित माननीय पंचायत समिती सदस्य गणेश डोळवळकर साहेब, त्याचप्रमाणे मांजरेकर साहेब, पोलीस पाटील, आपल्या बचत ग्रामसंघाचे सर्व सभासद, अध्यक्ष, सचिव, सर्वांचे सर्वप्रथम मी या ठिकाणी स्वागत करते। आज आपण महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत। खरं तर महिला दिन हा 8 मार्चला असतो, परंतु आपण आपल्या सगळ्यांच्या सवडीने हा 10 मार्चला या ठिकाणी आयोजित केलेला आहे। महिला दिन हा केवळ एक उत्सव नाही आहे, तर तो आपल्या सगळ्या महिलांच्या स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा दिवस आहे। आजपर्यंत आपण बघत येतोय की महिलांना कायमच समाजात दुय्यम स्थान दिलं जायचं। महिलांना शिक्षणाचा दर्जा किंवा मतदानाचा अधिकार हे सगळे जे विषय होते हे दुय्यम होते, परंतु महिलांना शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या कोणी दिला महिलांना शिक्षणाचा अधिकार? सावित्रीबाई फुले। त्यांनी संघर्ष घेतला महिलांसाठी, म्हणून आज आपण सगळे या ठिकाणी आहोत। शिक्षणाचा पाया त्यांनी रचला। प्रसंगी त्यांना त्यांच्यावर चिखलफेक झाली, दगडफेक झाली, पण तरीही त्यांनी न डळमळता आपल्या सगळ्या महिलांसाठी पुढाकार घेऊन महिलांसाठी, मुलींसाठी शाळा सुरू केली। आणि आज आपण पाहतोय आपल्या सगळ्याच महिला विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत। कुठेही त्या मागे पडत नाहीये। पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात, मग ते कुठलेही क्षेत्र असो, विज्ञान असो, शाळा असो, शिक्षण असो, पायलट असो, वैमानिक असो, असे विविध क्षेत्रात महिलांनी आपल्या स्वकर्तृत्वाने ठसा उमटवला आहे। उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या पहिल्या अंतराळवीर ह्या हरियाणातल्या एका छोट्याशा खेडेगावात त्यांचा जन्म झाला, परंतु रात्रीच्या वेळी जेव्हा त्या चांदण्याकडे बघत, अवकाशात बघत, त्यावेळी त्यांच्या मनात विचार यायचा की अवकाशात आपण पण भरारी घेतली पाहिजे। त्यावेळी त्यांचे जे शेजारी असत किंवा घरातली लोक असत त्यांची चेष्टा करायचे की काय ही मुलगी, ही काय पुढे शिकणार आहे, कुठे प्रगती करणार आहे। पण तरीही त्यांनी स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर पहिल्या महिला अंतराळवीर म्हणून ह्या नावाजल्या आणि आजही आपण त्यांचं ज्या आपल्या बातम्यांमध्ये त्यांचं नाव ऐकतो। अशा महिलांनी उंच भरारी घेतली आणि समाजात आपलं एक नाव कमवलं। आताही आपल्या समाजात हुंडाबळी किंवा विधवांना कमी लेखणे, बालविवाह यासारख्या अजूनही काही चालीरीती आढळतात।
आता बालविवाहच म्हटलं तर अजूनही काही समाजात मुलींची लहान वयात लग्न लावून देतात. खरं तर 18 वर्षापूर्वी मुलींचं आणि 21 वर्षापूर्वी मुलाचं लग्न लावणं हा गुन्हा आहे. पण तरीही काही समाजात अजूनही चालीरीती आहेत की 18 वर्षापूर्वी मुलींची लग्न लावून देतात. याचे तोटे होतात ते म्हणजे त्यांच्यावर कमी वयात संसाराची जबाबदारी पडते. शेवटी त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यांचं भवितव्य आहे ते अंधारात जातं. म्हणून बालविवाह हे रोखले गेलेच पाहिजे. त्याच्यानंतर हुंडाबंदी. आता आपल्या खेडेगावात हुंडाबंदीची प्रथा नाहीये, पण काही ठिकाणी आपण अजूनही पेपरमध्ये बातम्या वाचतो, टीव्हीवर बातम्या पाहतो की हुंडाबळी गेला आहे. अगदी चांगल्या चांगल्या सुशिक्षित घरातही हे विषय अजूनही घडत असतात. तर लग्न म्हणजे 2 कुटुंब एकत्र येणं किंवा 2 मनांचं मिलन असतं. त्या ठिकाणी पैशाचा व्यवहार हा नकोच असतो, परंतु तरीही असे विषय केले जातात. त्यामुळे हुंडाबंदी रोखणं हे देखील आपले एक कर्तव्य आहे. त्यानंतर समाजात विधवांना आपण आता मागे आपल्या ज्या ग्रामसभा झाल्या त्यावेळी आपण विधवाबंदीचा ठराव घेतला होता, आठवतंय ना? की ज्या आपल्या महिला आहेत त्यांचे अलंकार उतरवले जाऊ नये. आता कितपत पाळतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हे विषय. परंतु तरीही त्या विधवा असल्या तरी त्यांना समाजात एक तुम्ही त्यांच्यावर सहानुभूती न दाखवता त्यांना आदरयुक्त त्यांच्याबद्दल तुमच्या भावना असायला हव्यात. त्यांनाही समाजात आत्मविश्वासाने जगायचं, स्वाभिमानाने जगायचा अधिकार आहे. त्याही नोकरी करू शकतात किंवा त्यांचं शिक्षण असेल तर ते पूर्ण करू शकतात, असे त्यांच्याबद्दल आपली भावना असणे महत्त्वाचे आहे. दुसरं म्हणजे आपले बचत गट. महिला सक्षमीकरणात आपल्याला शासन वेळोवेळी मार्गदर्शन करत असतं. त्यासाठीच आपल्या गावात प्रत्येक गावागावात महिला बचत गटांची निर्मिती झालेली आहे आणि या महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला या एकत्र येत असतात. आता आपल्याच गावातलं उदाहरण घेतलं तर साधारण आपल्याकडे 200 ते 250 महिला या बचत गटात सहभागी आहेत. परंतु काही वेळा अशी गोष्ट कानावर येते की आपल्या काही महिलांना आपले बचत गट सोडायचे आहे. तर त्या महिला भगिनींना माझी एवढीच विनंती राहील की तुम्ही बचत गट आपण जे स्थापन केलेले आहेत, आता सगळ्या महिला एकत्र आल्यानंतर वाद किंवा तंटे हे होणारच, गैरसमज निर्माण होणार, परंतु त्यातही तुम्ही मार्ग काढायला हवा. जे काही तुमचे भांडण असतील, तंटे असतील किंवा गैरसमज निर्माण झाले असतील तर ते तुम्ही एकत्र बसून सामंजस्याने सोडवणे आवश्यक आहे. बचत गटातून बाहेर पडणं किंवा बचत गट सोडणं हा त्यावर अजिबात मार्ग नाहीये. आता काही गावातल्या आपल्या महिलांची मानसिकता ही पण असते की आमचं दारिद्र्याखाली नाव हवं, पण दारिद्र्य हा तुमच्याही परिस्थितीचा फक्त निकष आहे. तुम्ही फक्त दारिद्र्याखाली असाल तरच तुम्हाला कुठली शासकीय योजना मिळते असं नाही. तुम्ही नसलात तरी तुम्हाला योजना मिळू शकतात आणि बचत गटाच्याच माध्यमातून हे सर्व साध्य झालेलं आहे. तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा शासनाकडून तुम्हाला अल्प व्याजदरावर कर्ज दिलं जातं शासनाकडून. तुम्ही त्याच्यावर तुमचा व्यवसाय उभा करू शकता आणि तुम्ही स्वावलंबी होऊ शकता. त्याच्यासाठी बचत गट हे तुमच्यासाठी एक तुमच्या स्वाभिमानाने जगण्याचं, तुमच्या कुटुंबाला सक्षम बनवण्याचं साधन आहे बचत गट म्हणजे. त्यामुळे तुम्हाला विनंती राहील ज्या आपण महिला आपल्या असा विचार करत आहेत की आम्ही बचत गट सोडून बाजूला जातोय, तर त्यांनी हा कृपया विचार सोडून द्या. जे काही तुमचे मतभेद असतील तर ते थांबवा किंवा एकत्र येऊन आमच्याशी बोला किंवा तुमचे जे ग्रामसंघ अध्यक्ष असतील, सचिव असतील किंवा जे कोण तुमचे बचत गटाचे प्रमुख असतील त्यांच्याशी बोला. बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कुटुंबाला सक्षम बनवू शकता, स्वावलंबी बनवू शकता. आज या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्ताने मला या ठिकाणी बोलायची संधी आपल्या ग्रामसंघाने दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते आणि थांबते. बोलले ना पहिल्यांदा बोलतोय 8 मार्च जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिन. महिला आपल्या गावामध्ये खूप अशा महिला आहेत ज्या प्रत्यक्ष, मी गावाच्या बाहेर जात नाही, गावाच्या आतमध्येच राहतोय. कारण प्रत्येक दृष्टीने आपल्या गावामध्ये आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग, शिक्षक, आपले बालविकास विभाग अशा प्रत्येक विभागामध्ये महिला सक्षम आहेत. सगळ्या दृष्टीने महिला सक्षम होत चालली आहे. आणि या दृष्टीने काय आहे की आपल्या गावामध्ये कायदा कानून सगळ्या गोष्टींमध्ये एक सक्षम दृष्ट्या की आपल्या गावातील महिला या प्रत्येक दृष्टीने सक्षम आहेत. फक्त 4 वाजता उठून मी या केलंय, मी ता केलंय म्हणून फक्त सक्षम होत नाही, सगळीच करतो. फक्त विषय काय की आपल्या गावातील जेवढी महिला आहेत त्यांनी प्रत्येक दृष्टीने, मॅडम म्हणाले की तुम्ही ग्रामसंघातून आपली नावं वगैरे काढण्याचा विषय त्याच्यात रवा तुमचा ता काय मिळताना शिका. कारण आपल्याकडे पहिला शिक्षण महत्वाचा.
ज्या ज्या महिला शिकली आपली घरात आपली आई असतात, आपली आई जेव्हा आपण सांगतो की आपली आई जेव्हा आपल्या ताटात एकापेक्षा दोन जेव्हा चपाती घालतो तेव्हा आपण काय म्हणतो, मी आई एक सांगलेली पण आई दोन दिल्या. म्हणजे आपण अडाणी राहतो, कारण आपली आई अडाणी नसतात, तर आई शिक्षण असतात की आपल्या घरातील जी मुलं आहोत किंवा जी ही ती आपल्या घरात राहावं. म्हणजे एका दृष्टीने की आपल्या आईची ताटात जो तुकडो घालताना तो तुकडो आपल्या ताटातून कमी करून तो आपल्या मुलाच्या ताटात घालतात. त्यासाठी आई आपली सक्षम आहे. 6 वाजता उठा, जी सकाळी मुलांना डबो, त्याचं शाळा, सकाळी जेवण वाटत, दुपारी पूर्ण टोटल जी कामं केली जातात हे सगळी आपली आई करतात. आपल्या गावात रिसॉर्ट कोणी खानावळ व्यावसायिक आपल्या आता सध्या काय झालं की आपल्या गावातील महिला जी गावाच्या बाहेर जाऊन आपल्या संसार हात लावतात. महिला कुठल्याही दृष्टीने सक्षम प्रॉपर सक्षम होईल ह्या दृष्टी सक्षम आहात. पण जेव्हा पण आपल्यावरती आवाज उठवता तेव्हा आपण सक्षम म्हणजे प्रॉपर सक्षम व्हायचा. तुम्ही म्हणता की त्यांनी माका बोललं म्हणून मी त्याला बोललंय नाही, तर आपल्याला पुढचं पण प्रसंग येऊ दे तेव्हा सक्षम व्हा. सक्षम झाल्यानंतरच तुमच्या त्याच्यातली जी आपल्या ह्याच्यातली जी कर्तृत्व असतात किंवा जी आपल्या अंगी जी कला असतात ती या दृष्टीत बाहेर येतात. आणि त्यासाठी माझं एवढंच ह्या की आपल्या गावातील प्रत्येक महिला ही सक्षम असली पाहिजे. सगळ्या उद्योगात पुढच्या पण उद्योगात त्यांनी आपलं हातभार प्रॉपर 100% लावलं पाहिजे. एवढे माझे 2 शब्द संपवून आदरणीय उपस्थित मान्यवर, गावातील महिला नमस्कार. आज आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी एकत्रित आलो आहोत. हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाच्या संघर्षाचा आणि सामाजिक त्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान आहे. आमच्या गावातील विकासामध्येही महिलांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या स्वच्छता अभियान आणि ग्रामविकासाच्या कामामध्ये महिला पुढाकार घेत आहे. गावामध्ये विकास करण्याची महिलांना शक्य होत आहे. आज आपण महिला दिन निमित्त सर्वांनी असा संकल्प करूया की आपल्या गावातील प्रत्येक महिला सुरक्षित आणि सन्मानाचे वातावरण मिळेल आणि महिलांच्या प्रगतीसाठी आपण नेहमी प्रयत्न करूया. गावातील सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. आदरणीय सरपंच, उपसरपंच, नवनिर्वाचित माननीय पंचायत समिती सदस्य गणेश डोंगरकर साहेब, त्याचप्रमाणे मांजरेकर साहेब, पोलीस पाटील, आपल्या बचत ग्रामसंघाचे सर्व सभासद, अध्यक्ष, सचिव, सर्वांचे सर्वप्रथम मी या ठिकाणी स्वागत करते. आज आपण महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर महिला दिन हा 8 मार्चला असतो, परंतु आपण आपल्या सगळ्यांच्या सवडीने हा 10 मार्चला या ठिकाणी आयोजित केलेला आहे. महिला दिन हा केवळ एक उत्सव नाही आहे, तर तो आपल्या सगळ्या महिलांच्या स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा दिवस आहे. आजपर्यंत आपण बघत येतोय की महिलांना कायमच समाजात दुय्यम स्थान दिलं जायचं. महिलांना शिक्षणाचा दर्जा किंवा मतदानाचा अधिकार हे सगळे जे विषय होते हे दुय्यम होते. परंतु महिलांना शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या कोणी दिला महिलांना शिक्षणाचा अधिकार? सावित्रीबाई फुले. त्यांनी संघर्ष घेतला महिलांसाठी, म्हणून आज आपण सगळे या ठिकाणी आहोत. शिक्षणाचा पाया त्यांनी रचला. प्रसंगी त्यांना त्यांच्यावर चिखलफेक झाली, दगडफेक झाली, पण तरीही त्यांनी न डळमळता आपल्या सगळ्या महिलांसाठी पुढाकार घेऊन महिलांसाठी, मुलींसाठी शाळा सुरू केली. आणि आज आपण पाहतोय आपल्या सगळ्याच महिला विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. कुठेही त्या मागे पडत नाहीये. पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात, मग ते कुठलेही क्षेत्र असो, विज्ञान असो, शाळा असो, शिक्षण असो, पायलट असो, वैमानिक असो, असे विविध क्षेत्रात महिलांनी आपल्या स्वकर्तृत्वाने ठसा उमटवला आहे. जर द्यायचं झालं तर आपल्या पहिल्या अंतराळवीर ह्या हरियाणातल्या एका छोट्याशा खेडेगावात त्यांचा जन्म झाला. परंतु रात्रीच्या वेळी जेव्हा त्या चांदण्यांकडे बघत, अवकाशात बघत, त्यावेळी त्यांच्या मनात विचार यायचा की अवकाशात आपण पण भरारी घेतली पाहिजे. त्यावेळी त्यांचे जे शेजारी असत किंवा घरातली जी लोक असत त्यांची चेष्टा करायचे की काय ही मुलगी, ही काय पुढे शिकणार आहे, कुठे प्रगती करणार आहे. पण तरीही त्यांनी स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर पहिल्या मुलीला अंतराळवीर म्हणून ह्या नावाजल्या. आणि आजही आपण त्यांचं ज्या आपल्या बातम्यांमध्ये त्यांचं नाव ऐकतो. अशा महिलांनी उंच भरारी घेतली आणि समाजात आपलं एक नाव कमवलं. आताही आपल्या समाजात हुंडाबळी किंवा विधवांना कमी लेखणे
बालविवाह यासारख्या अजूनही काही चालीरीती आढळतात. आता बालविवाहच म्हटलं तर अजूनही काही समाजात मुलींची लहान वयात लग्न लावून देतात. खरं तर 18 वर्षापूर्वी मुलींचं आणि 21 वर्षापूर्वी मुलाचं लग्न लावणं हा गुन्हा आहे. पण तरीही काही समाजात अजूनही या चालीरीती आहेत की 18 वर्षापूर्वी मुलींची लग्न लावून देतात. याचे तोटे होतात ते म्हणजे त्यांच्यावर कमी वयात संसाराची जबाबदारी पडते. शेवटी त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यांचं भवितव्य आहे ते अंधारात जातं. म्हणून बालविवाह हे रोखले गेलेच पाहिजे. त्याच्यानंतर हुंडाबंदी. आता आपल्या खेडेगावात हुंडाबंदीची प्रथा नाहीये, पण काही ठिकाणी आपण अजूनही पेपरमध्ये बातम्या वाचतो, टीव्हीवर बातम्या पाहतो की हुंडाबळी गेला आहे. अगदी चांगल्या चांगल्या सुशिक्षित घरातही हे विषय अजूनही घडत असतात. तर लग्न म्हणजे 2 कुटुंब एकत्र येणं किंवा 2 मनांचं मिलन असतं. त्या ठिकाणी पैशाचा व्यवहार हा नकोच असतो, परंतु तरीही असे विषय केले जातात. त्यामुळे हुंडाबंदी रोखणं हे देखील आपले एक कर्तव्य आहे. त्यानंतर समाजात विधवांना आपण आता मागे आपल्या ज्या ग्रामसभा झाल्या त्यावेळी आपण विधवा बंदीचा ठराव घेतला होता, आठवतंय ना? की ज्या आपल्या महिला आहेत त्यांचे अलंकार उतरवले जाऊ नये. आता कितपत पाळतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हे विषय. परंतु तरीही त्या विधवा असल्या तरी त्यांना समाजात एक तुम्ही त्यांच्यावर सहानुभूती न दाखवता त्यांना आदरयुक्त त्यांच्याबद्दल तुमच्या भावना असायला हव्यात. त्यांनाही समाजात आत्मविश्वासाने जगायचं, स्वाभिमानाने जगायचा अधिकार आहे. त्याही नोकरी करू शकतात किंवा त्यांचं शिक्षण असेल तर ते पूर्ण करू शकतात असे त्यांच्याबद्दल आपली भावना असणे महत्त्वाचे आहे. दुसरं म्हणजे आपले बचत गट. महिला सक्षमीकरणात आपल्याला शासन वेळोवेळी मार्गदर्शन करत असतं. त्यासाठीच आपल्या गावात प्रत्येक गावागावात महिला बचत गटांची निर्मिती झालेली आहे आणि या महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला या एकत्र येत असतात. आता आपल्याच गावातलं उदाहरण घेतलं तर साधारण आपल्याकडे 200 ते 250 महिला या बचत गटात सहभागी आहेत. परंतु काही वेळा अशी गोष्ट कानावर येते की आपल्या काही महिलांना आपले बचत गट सोडायचे आहे. तर त्या महिला भगिनींना माझी एवढीच विनंती राहील की तुम्ही बचत गट आपण जे स्थापन केलेले आहेत, आता सगळ्या महिला एकत्र आल्यानंतर वाद किंवा तंटे हे होणारच, गैरसमज निर्माण होणार. परंतु त्यातही तुम्ही मार्ग काढायला हवा. जे काही तुमचे भांडण असतील, तंटे असतील किंवा गैरसमज निर्माण झाले असतील तर ते तुम्ही एकत्र बसून सामंजस्याने सोडवणे आवश्यक आहे. बचत गटातून बाहेर पडणं किंवा बचत गट सोडणं हा त्यावर अजिबात मार्ग नाहीये. आता काही गावातल्या आपल्या महिलांची मानसिकता ही पण असते की आमचं दारिद्र्याखाली नाव हवं. पण दारिद्र्य हा तुमच्याही परिस्थितीचा फक्त निकष आहे. तुम्ही फक्त दारिद्र्याखाली असाल तरच तुम्हाला कुठली शासकीय योजना मिळते असं नाही. तुम्ही नसलात तरी तुम्हाला योजना मिळू शकतात आणि बचत गटाच्याच माध्यमातून हे सर्व साध्य झालेलं आहे. तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा शासनाकडून तुम्हाला अल्प व्याजदरावर कर्ज दिलं जातं शासनाकडून. तुम्ही त्याच्यावर तुमचा व्यवसाय उभा करू शकता आणि तुम्ही स्वावलंबी होऊ शकता. त्याच्यासाठी बचत गट हे तुमच्यासाठी एक तुमच्या स्वाभिमानाने जगण्याचं, तुमच्या कुटुंबाला सक्षम बनवण्याचं साधन आहे बचत गट म्हणजे. त्यामुळे तुम्हाला विनंती राहील ज्या आपण महिला आपल्या असा विचार करत आहेत की आम्ही बचत गट सोडून बाजूला जातोय, तर त्यांनी हा कृपया विचार सोडून द्या. जे काही तुमचे मतभेद असतील तर ते थांबवा किंवा एकत्र येऊन आमच्याशी बोला किंवा तुमचे जे ग्रामसंघ अध्यक्ष असतील, सचिव असतील किंवा जे कोण तुमचे बचत गटाचे प्रमुख असतील त्यांच्याशी बोला. बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कुटुंबाला सक्षम बनवू शकता, स्वावलंबी बनवू शकता. आज या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्ताने मला या ठिकाणी बोलायची संधी आपल्या ग्रामसंघाने दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते आणि थांबते. मनपूर्वक आभार मॅडम. त्यानंतर आपले मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सखी दुर्वाताई पडवळ आपले मनोगत आणि मार्गदर्शन व्यक्त करते. उपस्थित मान्यवर आणि तुम्ही सगळ्या बंधू भगिनी, आज महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी सागरिका ग्रामसंघाने मला इथे बोलवलं आणि बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी ग्रामसंघाच्या वतीने सर्वांचे आधी आभार मानते. इथे 2018ला मी ग्रामसंघाच्या अभियानामध्ये आले. त्याच्यानंतर माझा ग्रामसंघ सांभाळता सांभाळता एक दादाची जबाबदारी म्हणून तुमच्या ग्रामसंघाची मिळाली. सर्वप्रथम मला तोंडवळीत आणण्याचं कारण आणि व्यक्ती म्हणजे सुषमा पेंडेकर. ज्यावेळेस मी इथे येऊन गेली त्यानंतर बोलण्यात आलं
कोणाक ती घेऊन इली तिथं काय आमचा संबंध नाही आणि ती आमका काय ओळखत नाही किंवा आम्ही तिका काय ओळखत नाही. इली आणि आपले निर्मळीत आजल्यान आणि आपण वाटेक लागली. काय कोणाचं वाईट केलं का इकडे येऊन? ज्या पद्धतीने मला माहिती होती त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवली, मार्गदर्शन केलं आणि जी काय असतील त्रुटी असतील त्या सोडवण्याचा मी माझ्या परीने तरी प्रयत्न केला. या कारकिर्दीत काम करताना तुम्ही महिला कशा काम करत होत्या, काय होतं, त्या तुमच्या विचित्र एकत्रितपणा मी अनुभवला आणि त्याच्यातून खूप काही शिकले. अशीच एकमेकांना साथ देऊन पुढेही काम करत राहा. मी तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आणि ज्या काळात मी काम करत होते तुमच्यासोबत तेव्हा चुकून अनावधानाने जर काही गोष्टी घडल्या असतील माझ्याकडून किंवा बोलल्या गेल्या असतील तर आज सगळ्यांच्या समोर ग्रामसंघाच्या वतीने मी माफी मागते आणि मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करून मी माझी रजा घेते. नमस्कार. दुर्वाताई, आम्ही पण पदावरती नसताना पासून ते कार्यरत आहेत आणि त्यांनी आम्हाला एवढं वेळोवेळी भरपूर मदत केली की आता पण आम्ही सांगितलं दुर्वाताई आमच्याकडे सध्या वही नाही आहे, जरा घेऊन याल का, आम्हाला जायला होत नाही, तरी ते स्वतःच्या स्वखर्चाने येतात. म्हणजे एवढं की एक ती आमच्या तोंडवळीचीच झालेली, म्हणजे तिचं माहेर हे तोंडवळीचंच झालेलं. आणि बरोबर आज आमचा ग्रामसंघ 9 वर्ष झाली आणि संपूर्ण असा गेलेलाच होता म्हणजे पूर्ण. पण त्यांनी आम्हाला भरपूर शिकवलं, म्हणजे समूहाच्या बैठका कशा घ्यायच्या, लिखाण कसं करायचं, सगळं त्यांनी ग्रामसंघाचं पण लिखाण त्यांनी आम्हाला हे केलं. त्यामुळे आम्ही त्याचे खरोखर भरपूर ऋणी आहे आणि आम्ही पदावरती असू नसू पण त्यांना तुम्ही कोणी विसरू नको. आणि ज्या नवीन कोण पदावरती येतील त्यांनी सुद्धा त्यांच्या म्हणजे हाताखाली असं शिक्षण घ्या, असं त्यांचं भरपूर, म्हणजे मला बोलता पण येत नाही आहे एवढं त्यांचं योगदान आहे. त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. हॅलो, दुर्वाताईंविषयी बोलायचं झालं तर शब्दच कमी पडतील. आज आपल्या ग्रामसंघाला 9 वर्ष पूर्ण होतील. त्या वर्षामध्ये दुर्वाताईंनी आमच्या ग्रामसंघासाठी स्वतःचा स्वखर्चाने कधीही येऊन आपल्या समूहाला तसेच ग्रामसंघाला वेळोवेळी मदत केलेली आहे. आमचा ग्रामसंघ दुर्वाताई ठाकूर सर यांच्यामुळे इथपर्यंत आलेला आहे आणि आता मांजरेकर सरांचे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. खूप सुंदर आणि प्रेरणादायी विचारासाठी आपले मनपूर्वक आभार. यानंतर आपले प्रभाग समन्वयक श्री मांजरेकर सरांनी आपले मनोगत आणि प्रेरणादायी मार्गदर्शन करावे असे मी सूचित करते. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित गावच्या प्रथम नागरिक कोंडवळकर मॅडम व सरपंच पाटील सर, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य गणेश कोंडवळकर साहेब, ग्रामसेविका चव्हाण मॅडम, पोलीस पाटील मुळे सर, तसेच आरोग्य सेविका आणि व्यासपीठावर इतर मान्यवर, तसेच माझ्या समोर बसलेल्या सर्व भगिनींना आपल्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर 8 मार्च हा एकच तुमच्यासाठी दिवस नाहीये, आपण तो घेतला आपल्यासाठी, बाबा 8 मार्च म्हणजे महिला दिन आहे असं नाही आहे. तर पुढे येणारे सगळे दिवस हे तुमचेच आहेत आणि तुमच्यामुळेच आहेत. काय होतं आता 8 मार्च आपण काय म्हणतोय तर आपण आपली ताकद विसरलोय. महिला काय करू शकतात हे विसरलोय आपण आणि याची जाणीव तुम्हाला व्हावी म्हणून 8 मार्च आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. आता महिला काय करू शकतात, एक महिला काय करू शकते. आता तुम्हाला काहीतरी सांगितलं बाबा एखादा व्यवसाय करायचा आहे, गटाच्या माध्यमातून तुम्ही एकत्र या, तर तुम्ही काय म्हणणार आमचं वय झालंय, आता आपल्याला जमत नाहीये, माझं वय 60 झालंय, माझं वय 70 झालंय. तुम्हाला बारामती मॅरेथॉन माहिती आहे, ऐकलंय कधी नाव बारामती मॅरेथॉन माहिती आहे ना, मॅरेथॉन धावण्याची शर्यत असते. बारामतीचा एक विषय सांगतो तुम्हाला. बारामती मॅरेथॉन झाले 7-8 वर्ष झाले असते. फोटो वाटत असेल तर तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता, बाबा काय आहे बारामती मॅरेथॉन. धावण्याची स्पर्धा होती, सत्य घटना आहे. ज्या महिला सांगतात माझं वय झालंय, आता मला जमण्यासारखं नाहीये, त्यांनी ते नक्की पहा. युट्यूब सगळ्यांना वापरता येतं, तुमच्या मुलांना सांगा. तिथे लता भगवान करे हे नाव तुम्ही सर्च करून बघा.
आता काय होतं लता भगवणकरे सामान्य कुटुंबातील एक आजी म्हणून आली. सामान्य कुटुंबातील एक 65 ते 70 वयाची आजीबाई. नवऱ्याचं वय असेल साधारणतः 75 ते 80 वर्ष. सगळं व्यवस्थित चाललेलं. त्यांना मुली होत्या, 3 मुली. सगळं व्यवस्थित चाललेलं. त्यांच्याकडे 3-4 एकर जमीन होती. व्यवस्थित चाललेलं म्हणजे थोडाफार भाजीपाला विकवायचा आणि मुलीला सांभाळायचा. हळूहळू तो मुलींची लग्नाची वय झाली. आता लग्न करायचं आहे मुलींचं, थोडाफार खर्च येणार आहे. मुलींचं लग्न म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती खर्च येते. आता काय करायचं, इतर काही साधन नव्हतं, कोण कमवणार नव्हतं, फक्त भाजीपाला कमवायचा, बाजारात विकायचा आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा, एवढंच त्यांचं चाललेलं. तो पण थोडाफार तुटपुंजा पैसा होता त्यांच्याकडे. मग काय करायचं ठरवलं, दोघांनी नवरा बायकोने ठरवलं, आता आपलं काय वय झालंय, आपण आता किती वर्ष जगू जास्तीत जास्त. जमीन सगळी त्यांनी विकून टाकली बाबा मुलीच्या लग्नासाठी. तिन्ही मुलींची लग्न केली. थोडीफार जमीन ठेवलेली बाबा 1-2-4-5 गुंठे, त्याच्यावर भाजीपाला विकायचं आणि आपलं काय थोडंफार आपल्याला मिळेल ते खायचं आणि गप्प राहायचं. मुलींची लग्न झाली की दोघे सगळं व्यवस्थित चाललेलं सगळ्या दोघांचं. पुढे पुढे नवरा त्यांचा आजारी पडायला लागला. 1-2 वर्ष व्यवस्थित गेली. पुढे पुढे नवरा आजारी पडायला लागला. डॉक्टरांकडे गेला, स्थानिक तिथल्या 1-2 वेळा गेला, 2-4-5 वेळा गेला. महिनाभर तिथे जात होत्या, पण आजार काही त्यांचा व्यवस्थित होत नव्हता. आजार बळावत चालला. एकदा डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर म्हणाले सिरियस आहे, तुम्हाला तालुक्याच्या डॉक्टरकडे जावं लागेल. आता तालुक्याच्या डॉक्टरकडे जायला खर्च तर लागणारच ना. मग त्यांनी काय केलं, आता जाऊ दे, राहिलेली जमीन पण त्यांनी विकून टाकली आणि त्या डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर काय म्हणतात की हे रिपोर्ट करावे लागतील, ते रिपोर्ट करावे लागतील. तसंच डॉक्टरांनी सांगितलं बाबा तुम्हाला रिपोर्ट करावे लागतात. वेगवेगळे रिपोर्ट्स केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येईल की त्यांना एक असाध्य आजार चढलाय. आता करायचं काय, त्या आजाराचं नाव ऐकून त्यांच्या पायाखाली जमीन सरकली. बाहेर जाऊन रडायला लागल्या. रडता रडता बाजूला कोणतरी भजनचं वगैरे घोडे पावसतो ना, त्याचा कागद कोणतरी घेऊन टाकला आणि त्याच्यावर लिहिलं होतं 12मती मॅरेथॉन. डॉक्टरांनी त्यांना अमाऊंट सांगितली, एवढं ऑपरेशन करावं लागेल, एवढा खर्च आहे. ती डॉक्टरांनी सांगितलेली अमाऊंट आणि त्या 12मती मॅरेथॉनची अमाऊंट जुळत होती. त्यांच्या डोक्यात लक्ष प्रकाश पडला, बाबा ही 12मती मॅरेथॉन जी जिंकली तर आपल्या नवऱ्याचं मी निदान करू शकते. मी डॉक्टरांकडे जाऊन बाबा त्याचं निदान करू शकते. त्या मॅरेथॉनच्या कमिटी आहे, त्या कमिटीकडे गेल्या. कमिटीकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही मॅरेथॉन मध्ये भाग घेऊ शकत नाही, तुमचं वय जास्त आहे, तुम्हाला धावायला जमणार नाही, किंवा इतर कारण सांगितले असेल की आपल्याला बाबा ते होत नाहीये. काहीतरी नियम असतात ना मॅरेथॉनचे वगैरे. त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला भाग घेता येणार नाही. काय करणार, परत एकदा गेल्या. परत येतोच विषय त्यांनी सांगितला. 12मती मॅरेथॉनचा दिवस उजाडला. त्या सकाळी परत तिथे गेल्या. तिथे त्यांचे वरिष्ठ आलेले, त्यांच्याशी बोलायला लागला, सर मला मॅरेथॉनला भाग घ्यायला द्या. आणि तिथे गयावया करू लागल्या. वरिष्ठ होते, त्यांनी पण सांगितलं बाबा नाही तुम्हाला भाग घेता येणार नाहीये. पण शेवटी एवढ्या त्यांनी गयावया केला की त्यांनी त्यांना भाग घ्यायला दिला. आता काही जिंकणार थोडा झाल्या, भाग होते त्यांना. 12 ते उभे राहिल्या. सगळे एकदम बूट बीट घालून आले, कारण मॅरेथॉनला धावायला बूट लागतात ना. या अनवाणी पायाने तिथे उभ्या होत्या. बाकीचे बूट वगैरे घालून आलेले धावण्यासाठी. 12मती मॅरेथॉन चालू झाली. त्या फक्त धावत होत्या. बाकी मागे पुढे काही बघत नव्हत्या. शेवटी टाळ्यांचा गडगडाट झाला. त्या 12मती मॅरेथॉनच्या विनर ठरल्या. त्याच्यानंतर त्यांची मुलाखत झाली. 70 वर्षाची आजी आहे, ही खरी गोष्ट आहे, तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करू शकता. 70 वर्षाची आजी 12मती मॅरेथॉन जिंकली होती. त्यांची त्यांची मुलाखत घेतली. मुलाखतीमध्ये त्यांना विचारलं किंवा तुम्ही काय जिंकला, तुम्ही तर 70 वर्षाचा आहे. इतर म्हटलं बाबा माझं वय झालंय, 60 वर्ष म्हटल्यानंतर बाबा मला जमत नाही आता, पण 70 वर्षाचे असताना तुम्ही काय जिंकला. त्यांनी एकच सांगितलं, माझं ध्येय एक होतं, मी बाकी काहीच बघितलं नाहीये. मला धावताना फक्त माझ्या समोर माझा नवरा दिसत होता. तुमच्याही समोर तुमचं ध्येय एकच असलं ना, एकच ध्येय ठेवा. आपण काय म्हणतो आता आपले विचार ना, बाजूचे कोणतरी काय बोलला, जाताना आपण काय बोललो कोणतरी, लगेच आपण विचार बदलतो ना. त्यांनी सांगितलं, आता जर एखादा प्रश्न विचारला, मी बाबाला ते सांगितलं, तुम्ही काय म्हणता, बाजूला बघणार आहे, त्या होय म्हणत असतील तर आपलं होय, त्या नाही म्हणत असतील आपलं नाही. बरोबर आहे ना. हे उपयोग नाही. तुम्ही ठरवलात ना तर ते करायचंच, काही होऊ दे. त्याच्या तुम्हाला किती अडचणींना सामोरं जाऊ दे, तुम्हाला ते ठरवलं ते मला करायचंच आहे आणि ते मी करणारच असं ठरवलात ना, दुसऱ्याच्या विचाराने आपण चालतो, त्यामुळे आपण मागे राहतो.
मॅडम म्हणाल्या बऱ्याच जणांना गटातून नाव काढायचंय. नाव काढणं साधी सोपी सिंपल गोष्ट आहे. एका क्लिकवर आपलं नाव कमी होऊ शकतं. पण इथे येण्यासाठी जे आपण रस्ता काढलेत ना, 8 वर्षाची मेहनत आपण एका तुमच्या विचाराने आपण घालून बसतो. इथे येण्यासाठी आपण किती काबड कष्ट घेतले. मी आता इथे उभा आहे ना, आई माझी बचत गटामध्ये आहे म्हणून मी आज इथे उभा आहे, नाहीतर मी आज इथे नसतो. माझं उदाहरण मी बऱ्याच जणांना देतो. मला मुलाखतीला पहिला प्रश्न विचारला, तुझी आई गटामध्ये आहे का? जर तेव्हा मी नाही म्हटलं असतं किंवा आई गटात नसती, मी सरळ बोललो नाही आहे, तर मी आज इथे नसतो. हे उदाहरण मी प्रत्येकाला देतो ज्या म्हणतात ना गटामध्ये येऊन काय फायदा नाही आहे. फायदे बरेच आहेत, पण आपण त्याचा फायदा करून घेतलेला नाहीये. एवढे फायदे आहेत. तुम्हाला गरुड माहिती? गरुड गरुड माहिती आहे ना? त्याच्यामध्ये एवढ्या क्वालिटीज आहेत ना, 70 प्रकारच्या क्वालिटीज एका गरुड मध्ये आहेत. गरुड पक्षी तो 5 किंवा 3 किलोमीटर पाहून आपल्या भक्ष्य शोधू शकतो. 5 ते 3 किलोमीटर आपल्याला जवळच जरा दुसरं दिसतं, पण ते 5 किलोमीटर वरून आपलं भक्ष्य शोधू शकतो. एवढ्या त्याच्यामध्ये क्वालिटी आहे. पण त्याच्या पण आयुष्यात एक कठीण प्रसंग येतो त्या गरुडाच्या आयुष्यामध्ये. गरुड साधारणपणे 70 वर्ष जगतो. किती? 70. म्हणजे आपल्या साधारणतः माणसाच्या वयाप्रमाणे 70 वर्ष जगतो. 70 वर्षाच्या कालावधीत त्याच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग येतो. 40 वर्षाचा झाल्यानंतर गरुड त्याची चोच बोथट होते, म्हणजे शिकार करून त्याची नखं एकदम झिजतात आणि पंख त्याचे जड होतात. अशा परिस्थितीत त्याच्याकडे एकच मार्ग असतो, मरून जावं नाहीतर जगाशी 2 हात करावे. तो मरून जात नाही बाबा. आता त्याची चोच बोथट झालेली आहे, त्याचे नख तुटलेली आहे, पंख घट्ट जड झालेले आहे. या परिस्थितीत तो एकच निर्णय घेतो की आपल्याला पुनर्जन्म घ्यायचा आहे. मग त्यासाठी काय करतो तो? एका उंच टेकडीवर जातो, तिथे आपली चोच तोडून टाकतात की नवीन आली पाहिजे चोच. आपली जी नख आहेत ना ती तोडून टाकतात. साधारणतः 1-2 महिन्यानंतर त्याला नवीन चोच येते आणि पुन्हा ते काय करतं? नवीन भक्ष्य सुद्धा करतं. म्हणजे त्याच्याही आयुष्यात एक घटनेचा प्रसंग आल्यानंतर ती डगमगलं नाहीये, मग आपण काय चुकतोय? तो एक पक्षी आहे. आपण तर सरासर बरेच विचार करू शकतो, बाबा मला हे करता येईल. आता पण आपण एक कॅम्प लावलाय मालवणमध्ये सीएमईजी प्रस्तावांचा, आणि मला एवढं वाईट वाटतंय की तोंडवळीमधून एकही प्रस्ताव हातात की नाही. सकाळपासून मी तिथे कॅम्पला आहे, तोंडवळीमधून एकही प्रस्ताव त्या सीएमईजी प्रस्तावासाठी नाही. म्हणजे थोडंफार उमेद तुमच्यासाठी एक पाऊल पुढे येते ना, तर तुम्ही पण या. आता इथे 35% सबसिडी आहे. तुम्ही एखादा तुमचा स्टार्टअप सुरू करू शकता. मी म्हणत नाहीये तुम्ही मोठे मोठे स्टार्टअप करा, 10 लाखाचे 20 लाखाचे, 1-2 लाखाने चालू करा ना. 6 लाखापर्यंत तुम्हाला चालत नाहीये तिथे. मग छोटे छोटे 1-2 लाखाचे असतील, छोटा काहीतरी तुमचा व्यवसाय चालू करा. आता पर्यटन दृष्ट्या तोंडवळी एवढं प्रगत झालेलं आहे की पर्यटन तिथे जास्त येतात. मग त्या अंतर्गत काय बाहेरना लोक येऊन तुम्हाला जास्त काही नाही सांगू शकतो. तुम्हाला माहिती आहे तुमच्या भौगोलिक गावाचा भौगोलिक अभ्यास तुम्ही केलेला आहे की आम्ही इथे बसल्याने अभ्यास केलेला नाहीये. तुम्हाला माहित आहे माझ्या गावात की माझ्या शेजारी काय होणार आहे आणि तुम्ही काय करू शकता. तुमची बलस्थानं तुम्हाला माहित आहे. मी बऱ्याच लोकांना किंवा महिलांना पहिला गेल्यानंतर प्रश्न विचारतो, तुम्ही सक्षम आहात का? तुम्ही आहात? होय म्हणतात. आहात? अरे मोठ्या बोला. सक्षम आहात? पण आता मी 2 शब्द बोलल्यानंतर तुम्ही सांगणार आम्ही सक्षम नाही आहोत. आणि वाईट वाटून घेऊ नका. मला पण असं वाटतंय की आपण सक्षम नाही आहोत. सक्षम का नाही आहोत? सक्षम असणं म्हणजे आपण घरातील एखादा निर्णय घेतला म्हणजे आपण सक्षम नाही आहोत. मला वाटतंय आज मला माझ्या दारासमोर 4 व्हीलर गाडी पाहिजे आणि मी ती आता घेऊन येतोय म्हणजे मी सक्षम आहे. मला वाटतंय माझ्या अंगावर 10 तोळे सोने पाहिजे आणि आता मी जाते आणि घेऊन येते म्हणजे मी सक्षम आहे. मला वाटतं बाहेर कुठे गेल्यानंतर मी कुठे उपाशी माझ्याकडे एखादी कला असेल, मी बाहेर कुठे उपाशी मरणार नाही म्हणजे मी सक्षम आहे. तुम्ही आज सक्षम? आता तुम्ही सक्षम आहात का? हे बनायचं आहे. आणि हे कसं बना तुम्ही? तर तुम्ही एकत्र आल्यानंतर म्हणा. बऱ्याच वेळी आता पहिली दुसरी तुम्ही गोष्टी शिकला असाल, बाबा ती काळ्यांची गोष्ट, एक काळी मोडते, सगळ्या एकत्र मानल्यानंतर मोडत नाही. गटाचं पण असंच आहे हो. तुम्ही एकत्र आल्यानंतर खूप काही होऊ शकता. आता मी एक आहे, माझा विचार मी तुम्हाला सांगितला, तुमचा समजा मी एक आहे आणि तुम्ही एक आहात. माझा 1 रुपया मी तुम्हाला दिला आणि तुम्ही तुमच्याकडला 1 रुपया मला दिला, तर काय होईल? दोघांकडे 1-1 रुपया होईल. समजा माझा एक चांगला विचार मी तुम्हाला दिला, तुमच्याकडे चांगला विचार तुम्ही मला दिला, तर काय होईल? दोघांकडे चांगले 2-2 विचार होतील. बरोबर आहे ना? मग गटामध्ये आपण काय आलोय की लोकांच्या विचाराने आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. असं नाहीये बाबा गट चालतायत आपण फायदा, मी म्हणतो प्रत्येक वेळी आपण फायदा करून घेतलेला नाहीये गटाचा. हा कधी करणार?
जेव्हा तुम्ही सक्षम व्हाल, तुम्हाला वाटेल बाबा आपण काहीतरी करू शकतो, यावेळी तुम्ही एकत्र येणार ना, यावेळी तुम्ही काहीतरी करू शकता. आता वेळ तुम्हाला जास्त नसणार आहे, मी बरंच एकदा बोलायला थांबत नाहीये, पण आज थोडंफार तुमचे पण कार्यक्रम असतील ना मॅडम? कार्यक्रम झाले आहेत ना? ठीक आहे, त्यामुळे जास्त वेळ बोलत नाहीये. तुम्ही मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिलात आणि 2 शब्द माझे शांतपणे ऐकून घेतलात, त्यामुळे तुमचे मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनाची शुभेच्छा. धन्यवाद. आपले मनपूर्वक आभार. सरांसाठी जोरदार टाळ्या. स्वागत. त्यानंतर आपल्या तोंडवळी गावचे उपसरपंच हर्षद पाटील आपले मनोगत इथे व्यक्त करतील. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे जमलेल्या सर्व महिला, आज 8 जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा दिवस महिलांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी, त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि समाजात स्त्री पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी साजरा केला जातो. आजच्या काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा, राजकारण, व्यवसाय आणि कला यांसारख्या महिलांनी आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र आजही काही ठिकाणी महिलांना भेदभाव, अन्याय आणि असमानतेला सामोरं जावं लागतं. त्यामुळे महिलांनी शिक्षण, समान हक्क आणि सुरक्षितता देणे हे संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. स्त्री शक्ती ही केवळ कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण देशाची प्रगती गुरुकिल्ली आहे. महिला सक्षम तर देश सक्षम हे लक्षात ठेवून प्रत्येकाने महिलांना प्रोत्साहन द्यावे. चला आपण सर्वजण मिळून महिलांचा सन्मान करूया आणि एक समतावादी समाज घडवूया. सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. स्त्री केवळ ही घराची शोभा नाही तर ती शक्ती आहे आणि समाजाच्या प्रगतीची प्रेरणा आहे. ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो तिथे संपत्ती, ऐश्वर्य व सुख राहते व नांदते. आज सागरी ग्रामसंघाच्या महिला दिनाच्या कार्यक्रमात आपण सर्व उपस्थित मान्यवर, माझे सर्व समूहातील सर्व लाडक्या ताई, तसेच आमच्या समूहात म्हणजे 12 ग्रामसंघ आहेत ना, आपले 12 ग्रामसंघामध्ये एकच असं आमचा बाबूंचा मला वाटतं समूह आहे, प्रेरणा संघ. म्हणजे आपला प्रभाग संघ, ऋणानुबंध प्रभाग संघ, त्या 12 ग्रामसंघ आहेत आणि त्या 12 ग्रामसंघामध्ये आपला सागरिका ग्रामसंघ आहे. त्यात आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या बरोबर आमचे भाऊ पण आहेत, म्हणजे त्यांचा पण एक समूह आहे. त्यांना मी सर्वांना महिला दिनाच्या आणि त्यांना शुभेच्छा देते. सागरिका ग्रामसंघाला आज 9 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि प्रत्येक समूहाला 30,000 RF म्हणजे RF हा कायम स्वरूपी असणारा निधी मिळालेला आहे. 30,000 जो आपण 1% व्याजदराने समूहात देतो अंतर्गत कर्ज म्हणून. त्यानंतर आपल्याला स्टार्टअप भेटलेला आहे म्हणजे 75,000चा आणि त्यानंतर एक VRF म्हणून आपल्याला भेटलेला आहे 70,000चा. तो आपण समूहाला म्हणजे तो VRF असा आहे की गरीब, गरजू आपला असा महिला असतात ज्यांच्या संकटकाळी म्हणजे तो संकटकाळी प्रवृत्ता निधी असा तो आहे. आपण तो प्रति समूह 10,000 प्रमाणे समूहांना देतो 1% व्याजाने. आणि त्यानंतर आपल्याला समुदाय गुंतवणूक निधी म्हणून प्रति समूह 60,000 असं आपल्या प्रत्येक समूहाला मिळालेला आहे आणि तो पण 1% व्याजदराने आपण समूहांना देतो आणि त्याची परतफेड पण योग्यरित्या होते. त्यानंतर आता प्रति समूह 1,50,000 असा CIF आपल्याला मिळत आहे. म्हणजे अभियानापासून आपल्याला भरघोस येत आहे आणि आपण त्याचं अभियानाच्या उमेद अभियानापासून आपण तो फायदा करून घेतला पाहिजे. पण त्या नुसता फायदा नाही तर आपण त्यात सहभागी आणि व्यवस्थित लेखेपूर्ण, आम्ही एकच सांगत असतो की तुम्ही व्यवस्थित लेखेपूर्ण करा, वेळच्या वेळी तुम्ही लेखेपूर्ण करा. मग ते त्याच्यापेक्षाही जास्तीत जास्त आपल्याला उमेद अभियानाकडून भरघोस असा
निधी प्राप्त होत राहील. समूह आपल्या ग्रामसंघाचे जे आपल्या समूहाचे जे काम असतं ते कसं पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामसंघ, ग्रामपंचायत कसं असतं म्हणजे प्रभागाकडून अभियंत्याकडून प्रभागाकडून ग्रामसंघाकडे आणि ग्रामसंघाकडून समूहाकडे येते. तसं जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीकडून जसं ग्रामपंचायतीकडे येते तसंच आपलं सुद्धा तसंच असतं. त्यामुळे आपण फक्त त्याचा जास्तीत जास्त आणि भरघोस असा जो निधी येतो त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक महिलांनी हा आपला व्यवसाय आणि आपण जी मेहनत करतो म्हणजे आपण ग्रामपंचायत लेवलला जाऊन म्हणजे आपण प्रशिक्षण वगैरे करतो. RCT मार्फत आपण जे प्रशिक्षण करतो ते आपण महिलांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देत असतो. त्यातून कित्येक महिलांनी म्हणजे आता आपला तोंडवळी गाव हा पर्यटनचा गाव आहे आणि प्रत्येक महिलांचं रिसॉर्ट आहे आणि ज्या महिला रिसॉर्टला जात नाही त्या महिला घरगुती म्हणजे घावणे, आंबोळ्या, डबे, मोदक, जेवणाचे डबे किंवा मोदक असे करतात. याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त RCTची किंवा आम्ही मॅडमला रिक्वेस्ट करून ग्रामपंचायती मार्फत प्रशिक्षण लावत असतो. म्हणजे फूड्स म्हणजे काही वेगवेगळे प्रकार बनवायचे. त्यानंतर आपण टिकाऊ पासून वस्तू बनवत असतो. त्यानंतर आपण असं भरपूर काही प्रशिक्षण करत असतो. पण महिलांचा तसा एवढा सपोर्ट नसतो. पण यानंतर तुम्ही जर आपल्याला भरपूर असा सपोर्ट केला तर आम्ही अजून अधिकारी प्रशिक्षण वगैरे लागू आणि सर्वांचे मी परत एकदा आभार मानते. धन्यवाद. सुरुवात आपली सर्वांची मैत्रीण यांचे स्वागत सौ वैशाली पाटील करतील. व सचिव स्मिता पाटील यांचे स्वागत. तोंडवळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच करतात. ओके. पाटील व सुजाता पाटील यांचे स्वागत CC मांजरेकर सर करतील. स्वागत. स्वागत.
तोंडवळी गावच्या ग्रामसेविका सो युक्ती मॅडम आपल्याला या कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करतील. ग्रामसभेत सौ सुजाता पाटील करतील. स्वागत. आरोग्य सेविका सौ प्रियंका राज. सदस्य श्री गणेश संगोडकर यांच्यासोबत ग्रामसंघ अध्यक्ष सौ स्वप्नाली तारीकर. स्वागत. मारलाय. ग्रामपंचायत प्रथम नागरिक सरपंच श्रीमती नेहा तोंडवळकर यांचे स्वागत आपले ग्रामसंघ सचिव सौ स्मिता पाटील करतील. स्वागत. हर्षद पाटील यांचे स्वागत आपले ग्रामसंघाचे सीसी मांजरेकर सर करतील. स्वागत. पोलीस पाटील जगदीश मुळे यांचे स्वागत ग्रामसचिव सौनिधी पाटील करतील. मोर्या समूह. महालक्ष्मी समूह. सहेली समूह. सहेली. स्वयंसिद्धा. मैत्री. मैत्री. मैत्री समूह. रमाबाई समूह. श्रद्धा समूह.
श्रद्धा श्रद्धा समूह कोण? गुरुमाऊली समूह. श्रद्धा श्रद्धा इकडे बघा. नाही उत्कर्ष समूह. स्वामिन्य समूह. सर हा समूह आपला नवीनच या महिन्यापासून हे झालाय मीटिंगला. स्वामिन्य समूह. सखी समूह. ओमसाई समूह. सावली समूह. प्रेरणा समूह. वागेश्वर समूह. कुमारदेवी समूह. सागर समूह. पारिजात समूह. पारिजात समूह. आता करण्यात आलेलं वाटप हे गणेशजी तोंडवळकर यांच्याकडून होतं. त्यानंतर पुढील कार्यक्रम आपला हळदीकुंकवाचा होईल. स्वागत. आज या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य श्री गणेश तोंडवळकर यांच्याकडून लाभले असून प्रति समूहास आवश्यक असणारे साहित्य वाटप करण्यात येत आहे. ते आम्ही त्यांच्यातर्फे इथे करणार आहोत. प्रत्येक समूहाच्या अध्यक्षाने इथे येऊन ते वाटप घेऊन जावे. सहकार्य केलेलं आहे. त्यांच्याकडून आपल्याला 5,000ची देणगी आलेली आहे. तर गणेशजी तोंडवळकर यांच्यासाठी स्वागत आणि फुल टाळ्या द्या. सर्वांचं खूप सुंदर प्रेरणादायी आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे. सर्वांचं मनपूर्वक आभार. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी ग्रामसंघाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले प्रास्ताविक सादर करावे. स्वरूपात पुढच्या मीटिंगला त्यांच्यापर्यंत नक्की देऊ आणि ते आपले काम करतील अशी अपेक्षा करू. दुसरा विषय आहे गणेशजी तोंडवळकर की आमच्या तळाशी एक वाडी आहे. तिथे सध्या पाण्याचा खूप तुटवडा आहे. ग्रामपंचायतीमार्फत आम्ही खूप प्रयत्न केले पण तो काही होत नाही. तर त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करूया. पुढे साबण
त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. इथे कोणाला गाणी वगैरे बोलायची असेल तर तिथे येऊन बोलावं. मी माजी सरपंच प्रतीक्षा पाटील यांना विनंती करते त्यांनी आपल्या गोड आवाजात एक महिलांसाठी छानसं गाणं म्हणावं. देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा आम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा काबान घे काबान अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा सांग पंढरी राया काय करूया सांग पंढरी राया काय करूया का रूप ध्यानासी का रूप ध्यानासी नये कुठे नये कुठे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा कीर्तनी बैसता निद्रे नागमिले कीर्तनी बैसता निद्रे नागमिले मन माझे गुंतले मन माझे गुंतले विषय सुखा विषय सुखा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती नये माझ्या कीर्ती नामा. अध्यक्षांचे यानंतर आपल्या समूहाच्या काही कोण बोलणार आहेत का महिला दिनानिमित्त? कोण बोलणार आहेत तर इथे या. आज आपल्याला एक खंडाचं वाटप इथे होत आहे. ते गुरुमाऊली समूहाच्या सदस्या श्रीमती स्नेहल संतोष पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी हे वाटप आपल्याला केलेलं आहे. त्यांचं स्वागत करूया. स्वागत. त्यानंतर इथे आपल्या ग्रामसेविका तोंडवळी गावच्या ग्रामसेविका म्हणजे माईक सुपूर्द करत आहे. नमस्कार. कार्यक्रमाची सांगायला तरी मला सांगितलेली आई बहीण पत्नी मैत्रीण अशा अनेक प्रकारची दिसते. प्रेम माया त्यागाने घर संसार सजवते अशी नारी आमच्या अभिमानाने आपण महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मानाचा मुजरा. आजच्या आमच्या सागरिका ग्रामसंघाच्या महिला दिनाच्या कार्यक्रमात तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबाबत सर्वांचे आभार. एक छोटीशी चारोळी. आपल्या उपस्थितीने कार्यक्रम झाला सुंदर. आपल्या उपस्थितीने कार्यक्रम झाला सुंदर. आपल्या सहकार्याने झाला हा सोहळा मंगल. आपल्या सहकार्याने झाला हा सोहळा मंगल. याच शब्दात व्यक्त करते कृतज्ञता अपार. याच शब्दात व्यक्त करते कृतज्ञता अपार. सर्वांचे मनापासून आभार आभार आभार. खूप सुंदर आभारचा कार्यक्रम निधी पाटीलने केलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा स्वागत टाळ्या. स्वागत. सर्वजण इथे उपस्थित राहिलात सर्वांचे मी खूप खूप आभार मानते.
मी पण एकदा परत परत आभार मानते की आमच्या विनंतीला मान देऊन सर्व मान्यवर इथे उपस्थित राहिले. आणि आमचे मांजरेकर सर, आज मांजरेकर सरांची मीटिंग होती, ते त्यांना सुद्धा मी सांगितलं थोड्या वेळासाठी तर या. हॅलो, त्यामुळे ते पण आमच्या विनंतीला मान देऊन तिथे आले. त्याबद्दल मी परत परत त्यांचे सर्वांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम त्यांना जाहीर करते. आणि वेळोवेळी अशीच आम्हाला सर्वांनी साथ द्यायची आहे. हॅलो, आजचा कार्यक्रम संपल्याचं अध्यक्षांच्या परवानगीने मी जाहीर करते.